मोहनी रसला मायादीक गातिले बाहेरी काम क्रोध वैरी पैसला अंतरी पांडुरंग दुजियाचा वारा लागून दे अंगा ऐशे पांडुरंगा कळवाले गातिले बाहेरी काम क्रोध वैरी पैसला अंतरी पांडुरंग संताने सरता केला शेना नाभी ब्रह्मादिका पाही नातुडे जो गातिले बाहेरी काम क्रोध वैरी पैसला अंतरी पांडुरंग विठ्ठल विठ्ठल संत संगतीने थोर लाभ झाला मोहनी रसला मायादीक गातिले बाहेरी काम क्रोध वैरी पैसला अंतरी पांडुरंग समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुळशी माला कंदरम कंजनेत्रम सदरवलहासम फलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रसन्नान पांडुरंगा करू प्रसन्नान गोचरे चरण संतांची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडतो कते काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या संत संगतीने थोर लाभ झाला मोहनी रसला मायादीक गातिले बाहेरी काम क्रोध वैरी वैसला अंतरी पांडुरंग प्राप्त प्रसंगी कीर्तन रूप करता निवडलेला अभंग श्री संत भगवंताचे लाडके भक्त एकनिष्ठता ज्यांच्याकडे आहे असे शेना महाराजांचा हा अभंग आहे आणि संत संगतीचे फायदा नाही संत संगतीचे फायदे महालाभ वर्णन करणारा असा अभंग आहे विठ्ठला विठ्ठला शेना महाराजांनी या अभंगामधून आपल्या जीवनाचे संतांच्या संगतीचे लाभ झाले ते मांडलेले आहेत त्याचा विचार आपण करणार आहोत आहे का नाही प्रथमतः शेना महाराजांची पुण्यतिथी आहे बरोबर आहे का नाही महाराज संतांच्या जन्माला महत्व नाहीचे मुळात कशाला महत्व आहे पुण्यतिथीला आहे का नाही पुण्यतिथीला महत्व आहे आणि म्हणून खरं शेना महाराजांचं स्वर्गारोहण दुपारीच झालेलं आहे शेना मामा तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे दुपारीच झालेलं आहे याच्यात दुमत नाही कारण दुमत त्यावेळेला होतं ज्यावेळेला स्वतःच चरित्र स्वतः मांडल्या जात नाही त्यावेळेला शेना महाराजांनी स्वतः सांगितलं दिवस माध्यान्नाशी आला शेना वैकुंठाशी गेला शेना वैकुंठाशी गेला दिवस माध्यान्नाशी आला माध्यान्ह म्हणजे दुपारच्या वेळेला शेना वैकुंठाशी गेला स्वतः शेना महाराज म्हणतात दुपारच्या वेळेला मी कुठं गेलोय
वैकुंठाला गेलोय, ऐक नाही. आणि म्हणून महाराज असे शेणा महाराज, खरं बघितलं तर शेणा महाराज महाराष्ट्रातले संत नाही. मध्य प्रदेश मधले बांधवगड त्यांचं मूळ गाव मध्य प्रदेश मध्ये. पण महाराष्ट्रात त्यांचे पूर्वज आले म्हणा, त्यांचा जन्म, त्यांच्या जन्माविषयी वाद आहे. काही जण म्हणतात महाराष्ट्रात जन्म झाला, काहींच्या मते तो मध्य प्रदेश मध्ये काय झालेला आहे, जन्म झाला नंतर इकडं कार्य काम करण्याकरता आले, असं काहींचं मत आहे. जन्म महाराष्ट्रात झाला, जन्म बाहेर झाला, याला महत्व नाही. संत कुठं जन्मतात, कोणत्या कुळात जन्मतात याला महत्व नाही. संताची जी दिव्यता असते ती जन्मावरून नाही तर कर्मावरून आहे का नाही. ती कशावरून आहे, कर्मावरून आहे. त्यांनी जीवनभर जे कर्म केलंय आणि त्या कर्माचा परिपाक म्हणजे तो शेवटचा दिवस, बरोबर आहे का नाही. कर्म जसं कर्म केलं मला त्यानुसार जन्माचा काही नाही, आहे का नाही. म्हणून माऊली म्हणतात उत्तम कुळन व्हावे, जाते अत्यंजयी व्हावे, वरी देहाचे निनावे, पशुचली लाभो. अरे माणसाचा देह मिळाला नाही अडचण नाही, पशुपशुआदिकाचा मिळाला तरी. माऊली पशुचा उद्धार कसा होईल. माऊली म्हणतात सावजे हातेरू धरिले, ते तेने काकुळती माते स्मरले, ते तयाचे पशुत्व वाव झाले, एक पावलिया माते. मला ते प्राप्त झाल्यामुळे तयाचे पशुत्व वाव झाले. मिथ्या ठरलं पशुत्व. अरे मग पशुचा जन्म जरी परमार्थात सफळ झाला म्हणतात आपल्याला नेहमी माहिती आहे, जे मरकटे येऊनी जन्मले, ऐका नाही, कपिकुळी हनुमंत, कपिकुळात जन्माला आले वगैरे वगैरे. आणि म्हणून जन्म महत्वाचा नाही. तसं महाराष्ट्राच्या बाहेर येऊन महाराष्ट्रातल्या संतात मिसळलेले दोन मुख्य संत आहेत. जन्म झाला महाराष्ट्राच्या बाहेर पण महाराष्ट्रात ते नाही, परंतु महाराष्ट्रात येऊन एवढे एकरूप झाले की कीर्तनात नाचू लागले, कीर्तनात नाचू लागले. तुकोबारायांनी आपल्या अभंगात वर्णन करत असताना एक चरणच, संताचंच वर्णन करणारा अभंग आहे, एक चरणच असं घातलंय की ते बाहेरचे संत आहेत सगळे. शेणा नावे जाण कबीर, मुमीन, लतीफ हे महाराष्ट्रातले नाही का. बबरायचे असे असे उडांत पुटवाला नाही, हा जिथं तिथं लाईन आहे, ते महाराष्ट्रीयन संत नाही. कबीर काय महाराष्ट्रातले थोडेच येतात. महाराज कबीर दास महाराज उत्तर प्रदेश मध्ये आहे का नाही. उत्तर प्रदेश, काशी कुठे येते, त्यावेळेस कोणत्या राज्यात येत होती ती आपल्याला माहित नाही, पण आज तरी कोणत्या राज्यात आहे, उत्तर प्रदेश मध्ये आहे का नाही. आणि म्हणून कबीरदास महाराज महाराष्ट्रात आले, महाराष्ट्रातलं कीर्तन पाहिलं आणि कीर्तनात एवढे रंगले, ज्या वेळेला भगवंत नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचतात, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन
करी पुढे देवनाचे पांडुरंग. आहे का नाही ना? ज्याने म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. आणि महाराज अभंग अभंग असा रंगला, अभंग असा रंगला, असा अभंग रंगला की देव काय झाले? अभंग देव विसरले देव भाऊ महाराज. आणि ऐका नाही गाता गाता अभंग रंगला होता ना. आणि मग नाचता नाचता आता ते काय झालं असेल, इकडे भजने भजन सुरू केलं. आणि भजनेनं महाराजाचा असा अंदाज असावा की भजन्यांनी किंवा ऐकणाऱ्या ज्ञानाचा किंवा असा अंदाज असावा की भजने आता मस्त सुंदर चाल चाल म्हणतील, पण त्यांनी सुंदर ते ध्यान उडी वरी मग ते लगेच ते पण नाही म्हणलं हरिपाठासारखा करकटा वरी कुमाई. आणि मग ती भुंजवत तर गडबडीत गाठी आणल्या देवाला. इकडं सुरू झालंय आणि दम निघाला, मग त्या गडबडीत गाठी आणण्या त्या गाठी नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पण ते गडबडीत ते पितांबर पण कबीरचा जवळ होते. कबीर माझा असा चिमटा घेतला पायाला, म्हणजे गपना बसा ना मला आनंद याला. अरे तुम्हाला आनंद याला पण लोक हसायले ना. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीरानं देवाला काय केलंय तिथं? सावध केलं. सावध. कबीरदास महाराज रंगले, महाराजा महाराष्ट्राच्या मातीत रंगले. तसे सेना महाराज सुद्धा काय झाले? रंगले. रंगले किती रंगले महाराज. ज्ञानोपराय ज्ञानोपराय नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबा काका या ज्ञानोपरायच्या लाईन मध्ये येऊन बसले सेना महाराज. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोपरायांचा तीळ भरही सेना महाराजांचा कमी नाही महाराज अधिकार, कमी नाही अधिकार. आणि ते सेना महाराज संत कुठं जन्मले याच्यापेक्षा संतांनी काय केलं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून सेना महाराज स्वतः सांगतात, हे बघा रे तुम्हाला जर हित करून घ्यायचं असेल तर, हित करून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मग सेना महाराज म्हणतात एक लक्षात घ्या, महाराज हित समाजाला त्याने सांगावं की ज्याचं झालेलं आहे, म्हणजे ज्याचं हित झालेलं आहे, ज्याचं हितच ज्याच्या पदरात पडलं नाही त्या लोकांना सांगण्यात काय अर्थ आहे. शना महाराज तुम्ही आम्हाला सांगता हित करून घ्या, तुमचं झालंय का हो? शना महाराज म्हणतात माझे झालेचे सोयीत तुम्हा सांगतो निश्चिंत, तुम्हा सांगतो निश्चिंत, तुम्हा सांगतो निश्चिंत. माझे झालेचे सोयीत तुम्हा सांगतो निश्चिंत, तुम्हा सांगतो निश्चिंत, तुम्हा सांगतो निश्चिंत. तुम्ही तळमळ करू नका, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला माझं सोयीत झालंय. आणि माझं सोयीत झालेलं मी तुम्हाला सांगतो कशामुळे झालंय, मी काय साधन केलंय, काय साधन केलंय आणि कोणत्या साधनाने मला माझं साध्य मिळालंय. असं सांगा तुका म्हणे आईसा भेटे सांगेसा, तुका म्हणे आईसा कोण भेटे सांगेसा. कोण भेटणार आहे महाराज सांगणार आपल्याला, कोण भेटणार आहे सांगणार आहे का नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे शना महाराज सांगायला लागले. महाराज शना महाराज सांगतायत हेच जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर काही गोष्टी दुर्लभ आहेत जगात. महाराज कोणत्या गोष्टी दुर्लभ आहेत? ज्या गोष्टीचा लाभ मोठा असतो ती वस्तू मिळायला काय असते? दुर्लभ असते. 2-3 गोष्टी आपल्याला माहिती आहे. दुर्लभ हो मानुष्य देव देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. हे दुर्लभ सांगितलं. आणि ते दुसरा एक श्लोक आहे, दुसरा एक श्लोक आहे दैवानुग्रहे हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम साधू संग हेतवाः. मनुष्यत्वम दुर्लभ आहे,
नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही सगळ्यात दुर्लभ जर काय असेल तर काय आहे नरदेह दुर्लभ आहे महाराज किती दुर्लभ आहे सगळ्यांना प्रमाण माहितीये स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मा मला तुकोबाराय म्हणतात तेव्हा काय भाग्य आहे माझं काही गोष्टी तुकोबारायने आपल्या जीवनातल्या पर्याय झाल्या म्हणून मानल्या माझ्या जीवनात ते बरं झालं माझ्या जीवनात ते बरं झालं माझ्या जीवनात ते बरं झालं त्या तुकोबाराय एक गोष्ट अशी म्हणतात बरे झाले आलो या जन्माशी जोड जोडले मनुष्य देहायसे महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाचे पात्र होईल बरे झाले आलो या जन्मा दिली इंद्रिय हातपाय बरेच बरवे झाले आलो या जन्माशी तेव्हा बरं झालं जोड जोडली मनुष्य देहायशी जोड जोडली एवढा मोठा ठेवा महाराज मला मिळाला बरं झालं देवा हे मला सगळं मिळालं हे का नाही मिळालं महाराज खूप काय तुकोबारायांनी वर्णन केलं पावला हा देह का गटाळी न्याय न घडो उपाय घडो आले अजिबात घडणार नव्हतं पण आंधळ्याच्या ताळीत कावळा सापडावा तसा काय मिळालाय सदाशिव कसा मिळाला कावळ्याच्या ताळीत आंधळा सापडावा तसा आज आंधळ्याच्या ताळीत कावळा सापडला दागिनाचाच कोणाला कावळ्याला म्हातारा कावळा झाला अरे बरं झालं देवा एक बरं झालं सोपं नाही महाराज मनुष्य तुकोबाराय म्हणतात खूप प्रयत्न आपण खूप पुण्याईनं काय मिळालाय मनुष्य देह मिळालाय दुर्लभ आहे दुर्लभ हो मानुषो देहो सगळ्यात दुर्लभ काय असेल तर मनुष्य देह मिळणं पहिले काय आहे दुर्लभ आहे पण मनुष्य देह मिळालाय तीन गोष्टी सांगितल्या असल्या तरी अनेक प्रकारे मनुष्य देह मिळणं वेगळं ना आयुष्य मिळणं त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे मिळणं वेगळे मिळण्यापेक्षाही बहु कठीण योगा क्षम हो कलिया होतो श्रम पावले मरे शिवे पाशी क्लेश उतरते क्लेशी कठीण योगा क्षम तुकोबाराय म्हणतात नाही का नाही मला काय फायदा आहे काही एक उपजताची मेली काही गर्भातच मेले काही जन्मले की मेले काही तारुण्यात गेले तुकोबाराय ते पण म्हणतात तेव्हा बरं झालं काय बरवे झाले आजीवनी नाही पडिलो मृत्याचे आहारी वाचोनी आलो येथवरी उरले ते घरी तुम्हा समर्पण उरले ते घरी तुम्हा समर्पण घरी का हरी घरी घरी समर्पण उरले ते
हरी तुम्हा समर्पण, हरीला समर्पण. उरलेलं आता आयुष्य देवाला. बरं झालं देवा नाही मेलो, नाही कुठलो मृत्याची आहारी आयुष्य महाराज. त्याही पेक्षा दुर्लभ एक गोष्ट आहे. मनुष्य देह मिळणं जेवढं दुर्लभ, त्यापेक्षा हजारो पटीने एक गोष्ट दुर्लभ आहे. मुमुक्षत्वम अस्तेच्या नाही म्हटलंय ना, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. मनुष्यानाम सहस्रेषु हजारो लाखो माणसाच्या कार्याला बुद्धी होते की आपल्याला देव मिळावा. विठ्ठल किती जणांना वाटतं मला, आपल्याला वाटतंय देव मिळावा? वाटत नाही, वाटत नाही. हजारो लाखो त्या एखाद्याला काय वाटतंय? बरवे झाले लागलो कारणी तुमचे राहिलो फेरीन संत संगती धनी वैखरी. मला फेरीन मी इच्छा पूर्ण करीन मी, आहे की नाही. मला बरं झालं मी या मार्गाला लागलो. तुकोबराय आहे म्हणतात बरं झालं, बरवे झाले तुझे केले, बरे झाले तुझे केले देवा येईल. बाई बरे झाले तुझे केले देवा येईल. मला सगळ्यात वर का त्याच्यापेक्षा हजार लाखो पटीनं मुमुक्षत्व का चांगलं आहे? त्याचं कारण आहे, मनुष्य देह मिळून जरी मुमुक्षत्व नसेल तर मनुष्य देह फुकट गेला. भक्ती पशु म्हटलं ना, धन्यमाय व्याधी सुकृताचे फळ, पण फळ ते जन्माली वाया गेली भक्ती नाही. जन्माली वाया गेली भक्ती नाही. माझे माझे म्हणूया गुंतू गुंतू गेली. जन्माली वाया गेली भक्ती नाही. जन्माली वाया गेली भक्ती नाही. माझे माझे जन्माली भक्ती नाही केली वाया गेली. फुकट गेला जन्म महाराज, फुकट गेला, वायाला गेला. काय एवढा मोठा मानव देह मिळून जो ज्याच्या करता मिळाला ते साध्य प्राप्त होत नसेल तर ती वस्तू काय गेली? मला ज्या फलाकरता वस्तूची निर्मिती केलेली असती ते फल न मिळता दुसरे इतर किती फल मिळाले तरी मुख्य फल जर मिळालं नसेल तर ती वस्तू काय झाली? आंब्याच्या झाडाला आंबे नाही आले, सावली किती गार दिली तर माणूस ठेवतोय का? ठेवत नाही महाराज. काय फायदा आहे त्याचा? म्हणून मुख्य फळ याचं आहे भगवत प्राप्ती, आणि ते मुमुक्षत्वानं मिळतं. मुमुक्षत्व नसेल तर मनुष्य देव त्याच्यापेक्षा मुमुक्षत्व दुर्लभ आहे. पण मुमुक्षत्व असूनही महाराज मोक्ष मुक्त होत नाही. इथं परम भाग्याची संपत्ती विवेक परमार्थी त्याचा वश्यवर्ती मी त्याचा मी वश होतो देव म्हणतो की तिथे त्याला काय आला? विवेक झाला. विवेक विहीना पशुभी समाना. विठ्ठल विवेक विहीना, विवेक नसेल तर पशु भी समाना. कोणाबरोबरचा आहे तो? हे नारायण मनुष्यपण तरी साधे नारायण. पशु मनुष्यपण तरी साधी नारायण. नाहीतरी पशु हिनकस काय म्हटले? पशु हिचा का गाढवाला श्रेष्ठ म्हटले मला आपल्यापेक्षा. जर भगवत प्राप्ती केली नाही का? कारण त्यानं त्याचं कर्म संपवलंय भोगून. इतर योनीत कर्म वाढत नाही, त्याचा काय होतो? नाश होतो. कर्म भोगून संपवल्या जातं. आणि मनुष्य देहच एक असा आहे की एका जन्मात काय जन्मकोटी दुःखे
मग तयाची सारिखे असंभळे पाप पिके मग जन्म कोटी दुःखे मग कोट्यावधी जन्माचं कर्ज करून ठेवणारा गाव चांगलं का जिथं कर्ज कमी होतं ते गाव चांगलं? कोणतं ठिकाणी कर्ज कमी होते मग गाढवाच्या कुत्र्याच्या योनीत कर्ज कमी होतं आणि माणसाच्या योनीत कर्ज वाढत. देव नाही मिळवला तर मग कर्ज वाढून ठेवलं तर कशा करता चांगलाय महाराज? काय जगून फायदा आहे? तुकोबाराय म्हणतात विचार नव्हे नर खर तो तैसा विचार नोहे नर खर तो तैसा तुका म्हणे जाण नर समजून घे नर गाढवा गुणी हीन. कारण मला जे येथे केले नव्हे काही लंडी पण खोटे बाई काय होणार नाही महाराज काय होणार नाही. पण जेवढं मुमुक्षत्व दुर्लभ मुमुक्षत्व कशा करता? मुमुक्षत्व मोक्षा करता मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता मुमुक्षत्व असावं लागतं. पण मुमुक्षत्व असताना योग्य जर सहकार्य नसलं तर मोक्ष मिळत नाही मिळत मिळत नाही. एक स्वयंबुद्धीच्या बाई रेगाले तयाची शुद्धीची नाही एक जाणीवेच्या डोई गरिबेची गिळले एके वैशेचे जाड बांधले ते मनमथाची काशे लागले हे विषय मगरी सांडिले सगळोनिया. माऊलीने मोह माया दुरत्या पदावर वर्णन करत असताना अशी माझी माया आहे महाराज. जर योग्य साथीदार मिळाला नाही तर शेवट होणं अवघड शेवट एवढं सोपं नाही. कारण मुमुक्षुत्व मुमुक्षुत्वाचा विचार उदय झाल्यानंतर त्या मार्गाला लागण्यानंतर अख्खा संसार त्याला अडवण्याकरता उभा राहतो. अख्खा संसार अख्ख्यात सगळेच आले. कामम क्रोधम 8व्या श्लोक आहे. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम. अहंकार बल दर्प काम क्रोध परिग्रह हे सगळेच्या सगळे काय करतात? आडवे काय दोष वैरी धोपटिले त्या माझे पहिले मग बल हा दुसरा. सगळे आडवायला येतात त्या महेंद्रादी पदे करिता ती वाट वधे. महेंद्र इंद्र सुद्धा आडवा येतो. इंद्राला काय योग? इंद्राचे लई प्रकरण येतात. एक हे का त्याचं सुरू केलं तर महाराज महिनाभर चॅनल चालत. कोणाचं? इंद्र नारदाला सोडलं नाही. जो तपश्चर्येला गेला त्याच्यावर काय आणलं? विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. आडवा वया मृत्यूची आडवे येतात. रिद्धी सिद्धीचे द्वंद्व पडून ठाकती. रिद्ध्या सिद्ध्या येतात. संसार येतो. आणि या सगळ्यांच्या सहकार्य पाहिजे आपल्याला. सहकार्य कोण सहकार्य घ्यावं बरं याच्यात? माय बाप घ्या, जावई घ्या, सासरा घ्या, इवाई घ्या ना. चांगला जवळचा माणूस पाहून घ्यायचा. आपल्याला काय करायचं? त्याला 1000-2000 पैसे घ्या बरोबर. नाथ महाराजाच्या 2 वेळे गोड आहेत महाराजा विषयावर. पाहता यया परमार्था साह्य नवती माता पिता पुत्र भ्राता दुहिता कांता साह्य सर्वथा हे नवती. साह्य परमार्था नव्हे व्याही साह्य परशेची साह्य नव्हे जावई. आपणया साह्य पायी
जो निज देही विवेकी विठ्ठला विठ्ठला समाज मला पाहिजे कोणी सहकार्य येत नाही महाराज. आपलंच म्हणण्याला कोण सहकार्य कोणी सहकार्य नाही महाराज. मग सहकार्य घ्यायचं असेल तर कुणाचं लागतं. संतांनी त्याचंही वर्णन केलंय. माऊली ज्ञानोबा म्हणतात तो साधक सिद्ध अवस्थेपर्यंत येत असताना सगळ्यांशी युद्ध करत आला पण साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा आव्हाटा चावलुनी साधू संगे सुबटा. कोणाच्या संगतीत आलाय तो अर्जुना. साधूच्या संगतीत आलाय. आणि म्हणून तो म्हणणे संताशिवाय प्राप्तीच नाही हो. संतावीन प्राप्ती नाही असं वेदन शिक्के मारून सांगितलं. पुरावे द्यायले संगती वेगळी जा पावा वया तात्काळ पावा वया माझे स्थान अनेक नाही साधन सत्य जाणून. उद्धवा हे उद्धवा संत संगती वेगळे माझे स्थान पावावया त्याने तात्काळ माझे स्थान पावावया. संत संगती वाचून दुसरं साधन नाही नाहीच. संत संगती शिवाय काय नाही पर्यायच नाही. नाहीच दुसरं ठिकाण महाराज दुसरं ठिकाणच नाही. नाथ महाराज म्हणतात साधूचे संगती अंधकारी कोणी नाही बा संगाती. साधूची संगती हरी जोडे. कोणाची संगती हरी जोडे. साधूची संगती संतांशी महाराज विलाजच नाही. भगवत संताशिवाय. मग संत काय करतात. संताच्या संगतीनं लाभ होतो. संगतीने थोडा लाभ झाला. संगतीने थोडा लाभ झाला.
थोर लाभ झाला शनमान म्हणतात मोहनी रसाला माया. बरोबर आहे काय? संत संगतीने थोर लाभ झाला. संतांच्या संगतीमुळे वायर निसट वाटत तिकडलं. तिकडे काय नाही झालं तिकडलं वायर. हॅलो 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 हॅलो. संत संगतीने थोर लाभ झाला. आता मला याच्यात थोडा संशय येतात पहिल्याच्या. थोर लाभ म्हटले म्हणजे थोर लाभ म्हणजे थोर म्हणजे मोठा, म्हणजे मोठा लाभ म्हणल्यावर छोटा लाभ त्याच्या विरोधात आलाच का नाही. मोठा म्हणलं की छोटा आला. ह्यो आमचा मोठा मुलगा म्हणजे याच्या पाठीमागे छोटा आला. छोटा लाभ कोणता, मोठा लाभ कोणता? बरं मग तुम्ही म्हणता, तुम्ही पहिलं प्रमाण तुकोबा राहायचं झालं की संताविन प्राप्ती नाही. भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर संताशिवाय पर्याय नाही. मग भगवत प्राप्ती संताच्या न होते का मोह जातो. इथं काय म्हटलंय? मोहनी रसाला माया. मग माया आहे ज्याच्या आधी, माया आहे ज्या मोहाचं मूळ, तो मोह जातो, ती माया जाते का देव मिळतो? म्हणजे एक सांगा कोणतं तरी का दोन लाभ होतात. लाभ तो दोन नाहीतच. दोन लाभ होतो कोणालाच म्हणता येत नाही, कारण लाभ एकच आहे, लाभ दोन. कारण आपला विषय चालू आहे, जर मला दुसरी वस्तूच नाही तर लाभ दोन होण्याचा काही संबंधच नाही. लाभ एकच आहे. आणि मग मोह जाणं हे संताच्या संगतीनं घडतं का देव प्राप्त होतो. बरोबर आहे का नाही? सगळ्यात मोठा लाभ कोणता आहे तर सगळ्यात मोठा लाभ आहे भगवत प्राप्ती. त्याच्या एवढा मोठा दुसरा काय नाही, लाभ नाही. बाकीचे लाभ हे काय म्हणतील त्याला, भ्रमिष्ट कल्पना. म्हणजे बुद्धिमानाच्याही कल्पना नाही त्या इतर लाभ. म्हणजे कोणाच्या कल्पना आहेत त्या भ्रमिष्ट कल्पना या विषयाचा लाभ म्हणजे भ्रमिष्ट. हा, यापेक्षा दुसरा आम्हाला काही दिसत नाही. आता लाभच दिसत नाही का नाही महाराज? लाभाची व्याख्या अशी आहे बरं का, त्याच्या विचाराची कुवत ज्या ठिकाणावर त्याच्या दृष्टीनं तिथला लाभ श्रेष्ठ. विचाराच्या कुवतीवर लाभाची व्याख्या ठरत असते. विचाराची कुवत किती, पात्रता विचाराची किती. वो मटे काही चिन्ह देखे जे भोग विषेखे हरिखे जे ना. ऐका नाही मला विचाराची कुवत किती मोठी आहे. बरोबर आहे का नाही? एखादा मला एक सांगा, आता आपली जी विचाराची बैठक आहे, आपण ज्या विचाराच्या बैठकीवर आहोत, आपल्याला जर अर्धी मिळाली तर लाभ झाला वाटत, दुःख वाटत. अण्णा म्हणले होते पितृपक्षात पितर होण्याचा जरी लाभ झाला तरी झाली ते समाधान आहे. मी काय विचारलंय मदनदा तुम्हाला विचारतो, दुसरं कोणी उत्तर देत नाही. अर्धी मिळणं बंदी नाही, भाकर नाही. लक्षात आलं तुमच्या? आपल्याला जर मिळालं तर आपण लाभ मानू का हानी मानू? लाभ. म्हणजे याचा अर्थ हे सगळे झोपल्यावर अर्धी हानी. दारूची बाटली आपल्याला बरं वाटेल, लाभ वाटेल का दुःख होईल? म्हणलं काय जन्मात आरबळे माणूस बदलला लागतोय का? काय दुःख होईल ना, दुःख होईल. बरं मग ते मिळाल्यावर लाभ झाला म्हणणारे नाहीत का? कारण त्यांची विचाराची कमकुवत खालची पातळी, आपली त्यांच्यापेक्षा थोडी उंच पातळी असल्यामुळे आपल्याला तुला न वाटणारा लाभ काय वाटत नाही, लाभ वाटत नाही. आपल्याला मला जसा मदिरा मिळाल्यावर लाभ वाटत नाही, तसा संतांना विषय मिळाल्यावर लाभ वाटत नाही. आपल्याला काय वाटतो? माऊलीने एका ओळीत उत्तर दिलं, सांगे पुय पंक्तीचे किडे काय चिळसे घेती. काय पुय पंक्तीचे किडे, पुवातले किडे. पू चांगला आहे का महाराज? नको. असा निघला जखमतून सदस्य चांगला आहे का? जरासा घ्यायचा, असा वास घ्यायचा, मोगऱ्याच्या फुलासारखा येतो ना. हा किती घाणे काय पू. आणि त्या पुवातले किडी
ते बाहेर काढले की कुणी गडबडीत येत सांगे पोहे पंक्तीचे किडे काय चिड त्याला का किळस येते का माऊली म्हणतात ऐ ऐ महाराज दया दुःखिया दुःखाची जिव्हार जे विषय कर्दमीचे दरदूर महाराज काय माऊलींनी वर्णन करावं दया दुःखिया दुःखाची जिव्हार जीवातला आनंद त्यांच्या काय येतो बिचाऱ्यांना दुःखाचे ते विषय रूपी चिखलातले बेंडक झालेले विषय कर्दमीचे दरदूर सांगणार आहेत का बिचारे सांगणार आहेत माऊली ज्ञानोबारांनी ते खेद व्यक्त केला आणि दुःख येऊनिया जी आहात ती या निरर्थक तरी नव्हती जरी विषयावरील विरक्ती धरीची जीव अरे महाराज काय माऊलीने त्याचं वर्णन केलेलं आहे तो लाभ त्यांना विरक्ताची दृष्टी जय निहाळी जय किरीटी जय पांडुरोगाची पुष्टी सारिके दिशे त्यांना तो लाभच वाटला नाही हा लाभ नाही महाराज एक लाभ वाटला तो म्हणजे भगवंत त्याची सरली यरझार झाला सफळ साठविला हरी जे हृदय मंदिरी त्याची सरली यरझार झाला तुका म्हणे या परता आता लाभ नाही या परता याच्यापेक्षा दुसरा काय नाही आता लाभच नाहीये तुकोबाराय म्हणतात म्हणजे लाभ होतोय थोर लाभ सगळ्यात श्रेष्ठ लाभ भगवत प्राप्ती आम्हाला झाली म्हणजे ठीक आहे पण मग या संतांनी भगवत प्राप्ती करून दिली का विकार केले तुम्ही विकार जाण्याला लाभ मानता का भगवत प्राप्तीला लाभ मानता बरोबर आहे का नाही कारण तुम्ही म्हटलं संत संगतीने थोर लाभ झाला आणि पुढे त्या लाभाचा परिहार देत असताना म्हटलंय मोह निरसला माया मग मोह हे विकार जाणं लाभ का भगवत प्राप्ती लाभ विकार जाणं लाभ का भगवत प्राप्ती लाभ लाभ कोणता नेमका तुमच्या दृष्टीने खरा लाभ कोणता विकार जाणं काय लाभ रास आहे महाराज विकार जाणं म्हणलं तरी तेच आणि भगवत प्राप्ती झाली तर म्हणलं तरी तेच विकार गेल्याशिवाय भगवत प्राप्ती होतच नाही होतच नाही होतच नाही होतच नाही होतच नाही भगवत प्राप्ती व्हायची असेल तर अगोदर काय घालावे लागतील तरी ನನಗೆ तुझे खंडे तरी उरलेला काय राहतो मग हरित राहतो ठीक नाही तुले जाणा वया जाणा कोड तरी मनी म्हणा फार द्याच्या खुणा वगैरे वगैरे वर्णन केलं आणि महाराज म्हणून लाभ मोठा आहे तुकोबारायचं प्रमाण नाही मी म्हणून नाही सांगणार तुकोबारायचं प्रमाण आहे तुकोबाराय म्हणतात देव दूर नाही देव जो आपल्यापासून दूर गेलाय तो कुणामुळे गेलाय आशा मोह जाळे गुंतलिया तुका म्हणे देवा साधूया म्हणे तुका म्हणे देवा साधूया म्हणे आशा मोह जाळे गुंतलिया म्हणे देव असाध्य यामुळे देव आपल्याला साधत नाही असाध्य म्हणजे न साधणं जो प्राप्त होत नाही तो कुणामुळं याच्यामुळं अशा मोह जाळी गुंतलिया आशेच्या जाळ्यात गुंतला मोहाच्या जाळ्यात गुंतला मला सगळ्यात जास्त अभंग आवडतो ना सगळ्यात जास्त मला नेहमी नेहमी आठवतो मनावा वाटतो सांगावा वाटतो वासुकीच्या वनी सीता प्रत्येक कीर्तनात मला आठवण येतेच सीता शोक करी कारण त्या अभंगात झालेली चूक सुधारायचा मार्ग आणि चुकीचं कारण सगळं सीता मातेनं शोधून काढले महाराज
सीतामातेनं पाहिलं वासुकीच्या वनात बसली महाराज सगळं रावणाचं ते राक्षस सगळे बाजूला आणि सीतामाता बसली मग विचार करू लागले का हो मजा आणि येले अवघड लंकापुरी सांगणं त्रिजटे महाराज काय काय झालं असेल काय आणि मग सीतामातेच्या लक्षात आलं माझं चूक काय झाली असेल काय दुष्टाचरण होते म्या केले तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले गायी वत्सा पत्नी पुरुषा बिघडले नकळे ओ संचित चरण अंतरले काय झालं असेल असा करत करत आणि मग सीता माता काय करू लागली आपल्याकडे तो दोष लक्षात आला आपल्या आत त्या दोषाचं चिंतन करू लागली आणि मग सीता मातेच्या लक्षात तो दोष आला नाडी रे अशा मृग कांती सोने देवाच्या चरणात आपल्याला अंतर का पडले त्याचं कारण सीता मातेने सुद्धा नाडीले अशा कशानं नाडल्या गेले मी फसल्या गेले आशेनं आशा मोह जाळे गुंतलिया याच्यामुळे सगळा खेळ झाला बरोबर आहे का नाही आशा मोह मला काय साधूची भेटायची दुर्लभ आहे ती कोणामुळे साधू आपल्याला भेटत साधू दुर्लभ नाही साधूची भेट आपल्याला दुर्लभ आहे साधू दुर्लभ नाही महाराज तुकोबा आहे कुठं येतं ज्ञानोबा आहे शना महाराज इथं नाहीत का आहेत आपल्याला भेटत नाही का कारण त्याची काही तुम्हाला बुद्धी हे घालावंच लागतं बाहेर मला तुकोबा आहे सांगितलं तुम्हाला साधू भेटायचे का ऐसे ऐसे आम्ही भेटत तिथे साधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू जे का सच्चिदानंदी नित्यानंदू जे का मोक्ष सिद्धी तीर्थ बंधू रे पण काय करा अर्थ काम चाल नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणून नेनता साधू भेट देते तया अवचिता रे ऐसे ऐशियाने भेट तिथे साधू अर्थ काम चाड नाही माना मान मोह माया मिथ्या हे साधन करावं लागेल आणि मग त्याला साधू कड जाण्याची गरज नाही साधू भेट देते अवचित्ता रे अचानक येऊन भेट देते येऊन जातील साधू महाराज करावं लागतं त्यात सगळ्यात खतरनाक मोह विश्वास नाही सांडी मांडीचा साधू दर्शन नित्य काळ त्यास तुका म्हणे जो विठ्ठला जाणीवे सरे बाबारायांनी वर्णन केलं आणि म्हणून महाराज एका सगळ्यात मोह खतरनाक पण देव अंतरण्याचा आणि या मोहाचा संबंध तरी काय त्याचा संबंध माऊलींनी लावला भगवंतांनी लावला माऊलींनी ज्ञानेश्वरीत लावला माऊली म्हणतात तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो तरी त्याची आता थोडीशी गोठी सांगितलेली परियेशी तुम्ही काय करा ती गोष्ट ऐका एक होता राजा आणि त्याला होत्या दोन बायका ही गोष्ट नाही राजाची बायकोची गोष्ट
तिकडं नाही, ज्ञानेश्वर नाही. माऊलीकडे नाही, त्या माऊलीच्या डायरीतच नाही गोष्टी त्या. आहे का नाही? त्या आपल्याकडे आहे का नाही? आम्ही पंढरपूरून येऊ लागलो आणि एक होता ते देवीचा भक्त, ते देवीची म्हणे मी रातच्या क्रुझर गाडी होती, ते करंजीवाड्याच्या सप्ताना आम्ही चाललो, येऊ लागलो. आता ते म्हणे मी तुम्हाला त्याला म्हणे काहीतरी सांग ना, मग त्याला केलं सुरू. एक तो भक्ताचं नाव, त्याची ती बायको, ते काय सांगू लागला, त्या बायकाचे नाव पावन त्याला करू लागले बेजार सगळं. ते पांडुरंग ते बेजार करू लागले. ते नाव सांगताय आणि पहिल्या बायकोचं नाव सांगितलं की ते म्हणताय दुसरीचं काय होतं, दुसरीचं सांगितलं की काय म्हण जाईल पहिलीचं, त्या येरीच बेजार करू लागले, हसू लागले. त्याच्या लक्षात आलं चोपदार होता तो तिकडे परवडी चौकला, ते हा हसू लागले, सांगीचं चोपदार होता आणि ते हसू लागले सगळे त्याला. मग ते म्हणे मी काय सांगत आता आपण सांगत, तुम्ही हसाने म्हणे विचार करायला. मग म्हणला नाही सांग 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 म्हणून राहिले, ते सांगितलं. मग ते पांडुरंग काय म्हणे माहिती का, म्हणे या पाय गाड्या तुला सांगायचे सांग, नको सांगू, पण अर्धावट कथा सोडली तर देवीचा खूप होत असतो, तुला देवी वाटणार नाही, ते अंगाला गणलं. असे एकदा आलते म्हणे, तो गोळाच माणूस होता, तो मला बाबा तुम्ही हसा का काही करा पण गोष्ट सांग ना पुरी. आणि मग ती सुरू, मला अर्धा पाऊन तास झाला ती सुरूच ना, मग बोर झाली सगळी. मग बोर झाली, मग ते कसं करते पाठव, आता बस झालं म्हणे, आता संपलं. नाही 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 म्हणे, आता पुरी करणार. माऊलीकडे नाही तशा गोष्टी, माऊलीकडे नाही. आता त्याची थोडगोटी सांगितली पर्यशी. काय झालं सुरुवातीला ऐका, मोहाचा जन्म कसा झाला, मोहानं देवापासून लांब कसं नेलं याचा विस्तार आपला आहे का नाही. अहंकार तनुशी वालभ पडली, विवाह झाला, पण वालभ झालं म्हणजे प्रेम विवाह झाला. आताच्या भाषेत कोणता विवाह झाला, प्रेम विवाह. म्हणजे त्यांची जात एक नाही, त्यांचं कुळ एक नाही, असं वगैरे वगैरे अंतर्गती विवाह. अहंकार तनुशी वालभ पडली, मी ब्रह्माचा अहम उठला आणि मी शरीर आहे असा शरीराशी अहमनं तादात्म्य केलं. मी शरीर आहे असं तादात्म्य केलं. त्या दोघांचा विवाह झाला, त्या दोघांना एक मुलगा झाला, त्याचं नाव मोह. तया दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला, तो आजयाने वाढविला अहंकारे. अहंकार आणि तनु नाही नाही नाही, त्यांच्यापासून नाही झालं. कळली ना ती प्रक्रिया, तरी म्हणलं कसं काय झालं, त्यांच्यापासून झाला म्हणून अहंकार आज्या नाही, बाप होईल ना त्याचा. त्यांच्यापासून जर मोह झाला तर अहंकार त्याचा काय होईल, बाप होईल. नाही नाही तसं नाही झालं, ते तसं नाही झालं. ते इच्छा येईल कुमारी झाली, ती कामाच्या तारुण्य आली, तेथ द्वेषेशी मांडली वऱ्हाडी. अहंकार आणि तनु या दोघांचं लग्न झालं. त्या दोघांना एक मुलगी झाली, तिचं नाव इच्छा. इच्छा नावाची काय झाली, मुलगी झाली. ती कामाच्या तारुण्य आली, ती काम इच्छेचाच काम झाला, ती तरुण झाली. आणि मग तिचं त्या अहंकारानं तनुन त्या इच्छा रूपी मुलीला वर पाहायला सुरुवात केली. आता त्यांचं कुळच तसं खतरनाक, म्हणून वर बी कसा पाहणार, ते तसंच पाहणार. मग ते तर द्वेषेशी मांडली वऱ्हाडी. आणि मग द्वेष नावाचा मुलगा पाहिला आणि इच्छा नावाच्या मुलीचं लग्न द्वेष नावाच्या मुलाशी झालं. आणि इच्छा आणि द्वेष यांच्या पोटी त्या दोघास्तव जन्माला ऐसा द्वंद्व मोह झाला. इच्छा आणि द्वेष म्हणजे काम आणि द्वेष यांच्या पोटी जे जन्माला आला तो कोण, मोह. पण आता मायबापाला लय काम, कारण इच्छेला कमी काम आहे का, कमी लोकांच्या इच्छा आहे का, ती रिकाम पण नाही, ती नोकरी लागलेली कोण, इच्छा. आणि द्वेष काय रिकाम आहे काय, बापा 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 बापा, इच्छेपेक्षा द्वेष आला तर लय काम. रात्री दिवस त्याचा काय चालू आहे, धंदा चालू आहे द्वेषाचा, द्वेषाला. आणि मग ज्या वेळेला माय बाप लेकराचे दोन्ही नोकरी लागलेले असतात, त्यावेळेला लेकर सांभाळायची जिम्मेदारी कोणाला येत होती, अरे माय बाप भरणार सोयाबीन काढायला पळायले, मग आज्याला काय काम आहे, लेकर सांभाळायचे. आणि म्हणून अहंकार नावाच्या आज्यानं मोह नावाचा नातू वाढवला. आता म्हातारं इतकं खतरनाक
आणि म्हाताऱ्यानं सांभाळले सगळे गुण मग नातात कोणाचे आले महाराज म्हणले होते देवचं नाही ते आधीच नाही भांडण त्याने आणलं का नाही म्हातारे पत्ता खेळत बसतेत मग लेकरं सांभाळायला बाजून ती डबीचे टकर गोळा करते ते आले गुण त्याच्यात अहंकार वाढविला आजियाने अहंकारे वाढवला आणि मग काय झालं ते पोरग निघलो खतरनाक कोणतं मोह नावाचं आणि मग त्यानं केलं नशा पाणी सुरू आहे का नाही त्यानं नशा पाणी सुरू केली आणि महाराज त्यानं एवढी नशा केली असंतुष्टीची मदिरा मत्त होणे धनुर्धरा विषयाची वरा माझे असे असंतुष्टी नावाची दारू त्यानं पिली आणि उन्मत्त झालं आणि मग विषयाच्या जास्त झाल्यावर विषयाच्या आतल्या खोलीत जाऊन पडलं मग विषय सोडून काय आवडत नाही त्याला आणि आत पडलं आणि मग महाराज त्यानं काय केलं देवार्थानं आपल्यात अंतर्मोहानं कसं पाडलं आता त्याची परंपरा झाली ऐका मग ती थोडं जाग्यावर आलं त्याची नशा थोडी कमी झाल्यावर त्यानं मग काहीतरी करायला पाहिजे मग काय केलं त्यानं काम आता आई बाप तशी वाढवलाय तशाच माणसानं असंतुष्टीची मधुरा केलेला चांगले काम करील का मग त्यानं काय केलं भाव शुद्धीच्या वाटे विखरले विकल्पाचे काटे मग चिरिले आव्हाटे अप्रवृत्तीचे भाव शुद्धीच्या वाटे ज्या भावनेच्या वाटा होत्या शुद्ध भावाच्या वाटा होत्या की शुद्ध भावाच्या वाटानं बरोबर देवापर्यंत काय होता येत होतं जाता येत होतं त्या शुद्ध भावाच्या वाटेवर लावल्या काट्या पक्की केली वाट काठी लावून आणि अप्रवृत्तीच्या ज्या वाटा होत्या जे करू नये त्या वाटा डांबरीकरण केल्या लक्षात आले का त्या वाटा हे कोण काम केलंय सगळं मोहाने केलंय त्यानं डांबरीकरण अप्रवृत्तीच्या आव्हाटा चौपदरी गोड तयार इकडे लावल्या काट्या आणि मग माणसं निघले भावनेच्या वाटन आणि पुढे गेले बिना ओळखीचा मार्ग लागला आणि मग तिथं थांबले खरे म्हणले पहिल्यांदा इथून वाट होती आपण जुनी माणसं जाणारे सांगत होते साधू संत इथून वाट होती पण तिथं आता काठी लावली आणि रोड चांगला आहे मग दुसऱ्या म्हणला गाड्या आता रोड झाल्यामुळे ती वाट काय झाली असेल बंद झाली मनोनी बुद्धी भांबावली माणसं ही वाट का ते वाट आणि मग माणसांनी तर्क काढा ज्या अर्थी या वाटनं धाव सुटली डांबरीकरण रस्ता येत वाट चांगली कोणती आहे ती मनोनी बुद्धी भांबावली आणि संसाराच्या आडवा माझी पडली डांबरीकरण केलं होतं त्या मोहानं ती वाट बरोबर जाऊन संसाराच्या जंगलात गेली वाट संपली पुढे जाता येईना आणि मागे येता येईना देवाच्या वाटाला लागली ती वाट कावाची सुटून गेली आणि ती वाट सोडण्यात मुख्य कारण कोण आहे मोह मोह म्हणून तुका म्हणे देव असा दे यामुळे विठ्ठल भांबावलेले गरीब गिराईक आहेत का गरीब गिराईक भांबावले आहेत का गरीब कुंभारात वा संग्रामी हरू जिंकेने संग्रामी हरू जिंकेला निवात कवचाचा ठाऊ केलेला तो अर्जुन आडवाटाला लावला एका क्षणात कोण तो अर्जुन मोहे कवळेला क्षणा माझी मोह धरल्या ऐशी होईल जे असते प्रतिष्ठा जाईल आणि परलोक हे अंतरेल ऐकेशी याही लोकात मोह हरी माणसाला आनंद नाही आणि परलोकात तर अंतरेल परलोक तर दूर निघून गेला महाराज धृतराष्ट्राची परेशानी दुर्योधनानं नाही केली नेहमी आपण ऐकतो दुर्योधनानं नाही केली कोण केली सदाशिव धृतराष्ट्राची जी परेशानी केली जे ठना त्याला बोंबलायला लावलं की दुर्योधनानं नाही कोण
संजयाचे शब्द आहेत महाराज. हा म्हणे माथारा मोहे नाश. कशामुळं खरा नाचलाय? हिरवी बोलू तरी भला झाला अवसरी ये म्हणे म्हातारा. कारण सुरुवातीला सुरू केलं ना महाराज. काय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय तरी उत्तरी पुत्र स्नेहे मोहितू माऊली ज्ञानोबराय म्हणतात. आणि पुत्र स्नेहे मोहितू, पुत्रानं परेशान नाही केला, पुत्रावरच्या मोहानं परेशान केला. विठ्ठल हा हे जर गेला ना मोह, मग काय झालंय? या मोहाला राज्य मिळालंय, राज्य दिले महाराजांनी. वर्णन माऊली ज्ञानोबरायांनी केले. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मेय वैरिणम. हे काम क्रोध पायी दया ते कृपेचे साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती हे नदीचे भुजंग विषेदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग जे. हे रजोगुण मानसीचे हे विकार काम क्रोध अधिक रजोगुण मानसीचे. रजोगुण मानसीचे समूळा सूर्याचे झाले पण ययाचे. अविद्या केले हे रजाचे की रजा हाडे परे तमाशी पडियंते बले. तेने निजपत यादी दले प्रमाद मोह. ते विकार मोह रूपी राज्याच्या गादीवर काम क्रोध रूपी विकार राज्य करतात. जिथं मोह आहे त्या मोहाचा राजा कोण आहे, मालक कोण आहे? काम आणि क्रोध हे दोन मालक आहेत महाराज. अरे 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 इतके खतरनाक गिराईक आहे. कोण? कामाजी कोतवाल याने नागविले बहुताशी हरिहराची आबरू घेतो. बरोबर आहे का नाही? दुर्वास जमदग्नी नाडिले. महान ऋषी, मोठे ऋषी महाराज यांना आपल्या कवळून ताब्यात घेतले आणि हे सगळं मोहानं काम लावलंय. मोहानं म्हणून तुकोबाराय म्हणता महाराज, मोह जाणं हे सगळ्यात मोठा लाभ आहे. मोह गेला की काम टिकत नाही, कारण तेच राज्य उद्ध्वस्त होते. माया दिक म्हटले. माया आहे ज्याच्या आधी, माया ही ज्याचं कारण आहे का नाही? कारणा सहकार्याचा संतांच्या संगतीनं काय झाला? नाश झाला. नुसता कार्याचा नाश होऊन चालत नाही. कारण जर शिल्लक असेल तर पुन्हा कार्य उद्भवण्याची काय राहते? शक्यता राहते. म्हणून कारणा सहकार्याचा काय व्हावा? नाश व्हावा. बरोबर आहे का नाही? कार्याचा नाश केला, कारणाचा नाही झाला तर माऊलीने सांगितले वरी पालवी कुडीची. कार्य संपवलंय पण कारण शिल्लक ठेवलंय. बरोबर आहे का नाही? आणि तसं माया सगळा बुडातून मोह ज्यांनी उकळून टाकला महाराज, मोह गेला रे गेला की काम क्रोध बाहेर खातल्याच जातात. मग बैसलांतरी पांडुरंग या सगळ्या विकारांना संतांच्या साह्यानं बाहेर घातलं. आणि बाहेर घातलं की पांडुरंग बसल्यालाच. त्याला काही बोलवायची गरज नाही. बैसला अंतरी पांडुरंग महाराज. संतांच्या संगतीनं दुसरा एक फायदा झाला. दुजियाचा वारा लागून द्या. पांडुरंगाला सांगायले क्षणा महाराज ऐसे पांडुरंगा कुडाले. हे पांडुरंगा मला एक कळलं की दुजियाचा वारा अंगा लागून येते, दुसऱ्याची हवा सुद्धा लाग. दुसरा कोण? दुसऱ्याची व्याख्या काय? स्वहून जो भिन्न तो दुसरा.
आत्मस्वरूप एक आहे आणि आत्मस्वरूपाच्या नंतर माया आहे. जे जे मायिक आहे ते आपल्यापासून भिन्न आहे. शरीर सुद्धा आपल्यापासून काय आहे, भिन्न आहे. म्हणजे शरीराची सुद्धा संगती चांगली नाही. त्या कोणामुळे कळालं, बैसता संताची संगती कळो आले कमळापती आपुले कोणीच नवती निश्चय चित्ते दृढ झाला. हे संतांच्या संगतीमुळे कळालं देवा आम्हाला. आणि म्हणून आम्हाला संतांची संगती अत्यंत महत्वाची आहे. आणि संतांनी मला काय दिलंय या अभंगाच्या शेवटच्या चरणात. ताळे सरता केलासे संताने सरता केलासे नवाहे 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 जिसका पाई आसुरे समाज का पाई आसुरे भक्तिने बाजे भक्तिने बाजे भक्तिने बाजे राम कुंदे भक्तिने बाजे राम कुंदे गातिले बाहेरी काम पडोरी गातिले बाहेरी काम पडोरी. संतांनी सरता केला शेणानावी. महाराज असं योग्य ठिकाणी मला संतांनी सरत केलं म्हणजे नेऊन ठेवलं. कोणत्या ठिकाणी नेऊन ठेवलं, अरे ज्या ठिकाण ब्रह्मदेवाला दुर्लभ आहे. ब्रह्मादिका पाही नातुडे जो आतुडे हवेत येत नाही. ब्रह्मादिक ब्रह्मदेव आहे ज्यांच्या आधी मग इंद्र चंद्र वगैरे सगळे आले. यांना हे जे पद मिळालं नाही, शेणा महाराज म्हणतात ते पद मला कुणी मिळून दिले. कृपया केली संतजनी माझे अलंकारिली वाणी प्रीत हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळ तसे. महाराज संतांनी जे उपकार केले ते मला या पदापर्यंत आणून दिले आणि त्याचा परिणाम मी नामस्मरण करा. संत काय करतात, महाराज नामस्मरणाला लावतात. साधन आपल्यालाच करावं लागतं आहे का नाही. म्हणून शना महाराज म्हणतात मी ते साधन केलं, नाम सोडून मी दुसरं साधन केलेलं नाही. अनेक अभंग त्या शना महाराजांचे आहेत. नामाचं साधन केलं माझे झालेशे सोयी तुम्हा सांगतो निश्चिंत. पुढचं काय अधिक हरे रामनाम तुम्ही नाही, तुम्ही काय करा भगवंताचं नामस्मरण करा. बरोबर आहे का नाही. अशा प्रकारे नामस्मरण केलं आणि जो सतत नामस्मरण करतो महाराज जे काय का भक्तीचं एक महत्व आहे. इतर साधनाने भगवत प्राप्ती होते, भक्तीनं भगवत प्राप्ती होत नाही, भगवंत ताब्यात येतो. याने घ्यावे नाम तिशे करणे त्याचे काम, तिशे करणे त्याचे काम, तिशे करणे त्याचे काम. याने घ्यावे नाम तिशे करणे, तिशे म्हणजे देवा. तुका म्हणे भोळीने विठ्ठल कृपेची थोडीला संसार माया तयावरी पदावे चाले मागे मागे सुख दुःख साय याने घ्यावे नाम. त्यानं फक्त नाम घ्यावं. तिशी तुकोपर्यंत काय माकरणे अधिक सांगतो नेम देव झाला ऋणी पुरविता. काही नाही देवे करून ठेवले ना असे त्या पुढे ते ठाई. काय चिंता आहे आम्हाला आहे का नाही. आणि अन्न वस्त्र चिंता नाही या पोटाची माऊली आमुची करी त्याचे ध्यान. निश्चळ बैस आणि काय कर त्याचं
ध्यान करतो, अन्न देईल, वस्त्र देईल, दाता येतो, सगळे काम करेल महाराज, तो सगळे काम करेल, आहे का नाही. ध्यानी योगीराज बैसले कपाटी, लागे पाठो वाटी तयाच्या. त्यांच्या माग 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 पळायला लागतो, आहे का नाही. आणि कोण सुख त्यांच्या जीवाशी आनंद नाही, राज्य मद घडी तया, आहे का नाही. कोण सखे तया आणि कसोयरे, असे त्या दुसरे हरिवीन. काही महाराज त्यांना कोणीही दुसरं नाहीये. आणि अशा प्रकारे शना महाराजांचे सुद्धा काम केले. काय केलं शना महाराजांचंच कथा, एकच कथा त्यांची, त्यांचं जास्त चरित्र नाही, एकच की त्यांच्या करता बादशहाच्या दरबारात जाऊन दाढी करण्याचं काम पूर्ण केलंय, जेवण केलं महाराज. पण ते पूजेत एकाग्र होते म्हणून, बरोबर आहे का नाही. ते पूजेत एकाग्र होते नाही गेले महाराज. माझी यादी आजची मत नाही, देह जावं अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ. हा निष्ठा असते महाराज. अरे अरे बाबा बाबा, आपल्याकडे कधी कशाची काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, कधी येईल महाराज. आरती ते तिथं सोडा, आपल्यात साधी निष्ठा नाही. आजचाच मला ते वाटलं याची गाडी नेमती लागलं, त्या बॅटरी आणली आणि ते पाटे टाकून घ्यायची होती. एक पाटा टाकला आणि एक मोडका राहिला, दोन्ही टाकून देणार का नाही मॅकनिकल. बरं दुपारात 2 वाजले होते, का नाही, 2 नसतील वाजले, 1-1:30चा टाइम. ते पाटा टाकून द्यायचा होता. ते सदाशिव होते तर ते एक पाटा टाकला त्या गाडीचा आणि एक टाकायचा, निघाला तो. म्हणे का चालला की म्हणे नामाजचा टाइम झाला. अरे म्हणजे टाकून दे ना, तो नाहीच दिला. तो कशाला गेला, पैसे देतो शिल्लक नाही म्हणे, शिल्लक दे नाही तर पण ती गाडी सोडून दे, नाही टाकेल. कशामुळं, नमाजामुळं. आपलं फक्त सोयाबीन काढायला भजण्या जायला पाहिजे आणि हरिपाटाला नाही यायला पाहिजे. सदाशिव मी एकदा म्हणून बोलतो, मी हरिपाठ मरू का मग 6 वाजे लोक वगैरे थोडे गोळा केले, मग माहिती नाही हरिपाठावाले. तुम्ही सोपी आहेत बोलायला म्हणून मी तुम्हाला बोलतो, बरोबर आहे का नाही. आहे का नाही, असंच आहे का नाही महाराज, असंच आहे का नाही. किती किती त्याची असेल, बरोबर का नाही. पैशाला लात मारून येतो महाराज उच्च कोटीचे माप. कधी आता तिथूनच हळूहळू हळूहळू इथून सुरुवात केली तर तिथं जाऊ आपण. इथूनच सुरुवात नाही केली तर कसं काय जाऊ, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून महाराज स्वतः त्या विदेह स्थितीत गेलेले महात्मा महाराज काय अंगे काम करी, भाविकाचे काच अंगे देव करी, अरे धर्मा घरी अंगे, दुसऱ्याला नाही स्वतः देव. असं शना महाराजांचं काम केलं महाराज. शना भक्त समागमी सर्व भावी हरी, न सांगता करी सर्व कामे. सगळं काम करू, सगळे कामे न सांगता करी. काही सांगायची त्याला गरज नाही, कारण त्याला सगळं कळतं. आणि म्हणून महाराज अनेक भक्तांचे याला उदाहरण आहेत. शना महाराजही त्याच तोला मोलाचे संत, ज्यांच्याकरता भगवंतानं महाराज ते मला ते काय त्याचा अधिकार होता का होत्या बादशहाचा, देवानं पण त्याचाही उद्धार झाला बरं का. हो त्याचाही उद्धार झाला. अशा प्रकारे संत महाराज परिसासारखे असतात. लोखंडाला जरी स्पर्श झाला तरी त्यांचा काय होऊन जातो, काय चंदनाने बोरी, ठीक आहे नाही, चंदनानं सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी पियाल्याच्या प्रमाणे संत सगळ्यांचा उद्धार करतात. पुनीत केले विष्णू दासीन संगे बोलिया दोषी, दोषांना सुद्धा पवित्र करणारे संत असतात. अशा प्रकारचे शना महाराज जीवनभर भगवंताची भक्ती करत करत आणि शेवटी आजच्या दिवशी श्रावणवद्य द्वादशी आणि शेना समाप्त त्या दिवशी अशा प्रकारे शना महाराज आजच्या दिवशी भगवंतात विलीन झालेले आहेत. शेना महाराजांच्या आपण अभंग म्हणूया निर्याणाचा.
आणि त्यानंतर फुलं उधळून विठ्ठल 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 माझे झालेचे सोयित माझे झालेचे सोयित तुम्हा सांगतो निश्चिंत तुम्हा सांगतो निश्चिंत करा हरीचे चिंतन करा हरीचे चिंतन गावे उत्तम हे गुण गावे उत्तम हे गुण करा हरीचे चिंतन करा हरीचे चिंतन गावे उत्तम हे गुण गावे उत्तम हे गुण इकडे श्रावण मध्ये द्वादशी श्रावण मध्ये द्वादशी शेना समाप्तच्या दिवशी शेना समाप्तच्या दिवशी कुंडली संत शेना महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय श्रावण मध्ये द्वादशी शेना समाप्तच्या दिवशी शेना समाप्तच्या दिवशी हरीचे चिंतन हरीचे चिंतन गावे उत्तम हे गुण गावे उत्तम हे गुण ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम अशा प्रकारे शेना महाराज आपलं सोयीत झालं आणि मी भगवंताला प्राप्त झालो वैकुंठाला गेलो असं सांगतायत तुम्ही एक काम करा काय करा हरीचे चिंतन गावे उत्तम हे गुण मी काय साधन केलंय तर करा हरीचे चिंतन भगवंताचं चिंतन करा भगवंताचे श्रेष्ठ असले नाम गुण गा असं शेना महाराज आपल्याला सांगतायत आमच्याकडून ते महाराज नाम गुण गाणं होत नाही पण महाराज एक आम्ही तुमचे लेकर आहोत म्हणून तुम्ही आमची आई आहात असं शेना महाराजांच्या चरणावर प्रार्थना करूया आणि आईचं कर्तव्य आहे लेकराचं हित करावं ते नाम गुण गाण्याचं ते चिंतन करण्याचं बळ महाराज तुम्ही आम्हाला द्या एवढी शेना महाराजांच्या चरणावर प्रार्थना करून झाली सेवा समर्पित न्याय विठ्ठल जय जय विठ्ठल